राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. ही गोष्ट आहे सुहास आणि सुकन्याची, त्यांच्या पहिल्या लग्नाच्या दुसऱ्या हनीमूनची. पण लग्नानंतर 7 वर्षांनी माथेरानला त्याच हॉटेलमध्ये पोचल्यावर बरंच काही विस्कटलंय ही जाणीव त्यांना अस्वस्थ करतेय. पण नकळत उसवत चाललेल्या नात्याची ही गोष्ट फक्त त्या दोघांची राहत नाही. 35-40ल्या अनेक जोडप्यांच्या जगण्याशी, सहजीवनाशी जाऊन ती भिडते. या कथेचा रंगमंचीय आविष्कार म्हणजे संदेश कुलकर्णी लिखित दिग्दर्शित पुनश्च हनीमून हे नाटक. या विलक्षण वेगळ्या धाटणीच्या नाटकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. पुनश्च हनीमून हे नाटक नुकतंच राजहंस प्रकाशनानं पुस्तक रूपानं प्रकाशित केलंय. या निमित्तानं या नाटकाचे लेखक दिग्दर्शक संदेश कुलकर्णी तसंच प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री अमृता सुभाष आज आपल्यासोबत आहेत. संदेश कुलकर्णी यांनी पुनश्च हनीमूनसोबतच पहिलं या नाटकाचं लेखन दिग्दर्शनही केलं आहे. याशिवाय आजवर अनेक एकांकिकांचं लेखन त्यांनी केलं आहे. विजय तेंडुलकर यांच्या कोळी उन्हे या स्तंभाचं तसंच अरुण साधू यांच्या त्याच्या प्रखर सामाजिक जाणीवांचे निखारे या कथेचं नाट्य रूपांतर त्यांनी केलं आहे. समन्वय पुणे या संस्थेचे ते संस्थापक असून समन्वयाच्या माध्यमातून अनेक नाटकांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. पुनश्च हनीमून या त्यांच्या नाटकाला महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेचा रा.श.म. दातार नाट्यलेखन पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेत लेखनासाठी प्रथम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. संदेश कुलकर्णी लिखित मॉन्टुक्ले दिवस या ललित लेखनास महाराष्ट्र शासनाच्या ताराबाई शिंदे पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. अभिनेते म्हणूनही ते नाटक, चित्रपट, मालिकांमधील आपल्या आगळ्यावेगळ्या भूमिकांसाठी ओळखले जातात. अभिनेत्री अमृता सुभाष या नाटक, चित्रपट, मालिका तसंच OTT या सगळ्या माध्यमात आपल्या अभिनयाचा अवीट असा ठसा उमटवत आहेत. मला वाटतं आपण आता गप्पांना सुरुवात करूया. हो निरंजन. संदेश, पहिला प्रश्न विचारतो की या नाटकाचं कथा बीज आणि इतकं सपखल शीर्षक तुला कसं सुचलं? आता मला पूर्वी पण असं काही जणांनी विचारलं की तुला कुठून सुचलं हे, तर साधं उत्तर आहे की लग्नातून. एवढंच होऊ शकतं. म्हणजे काही वेळा आता आजूबाजूला पण आपण बघतो आणि आपल्या स्वतःचे पण अनुभव असतात त्याच्यामध्ये, तर ते दोन्ही कोलाईड होतात एकमेकांशी त्यांचं, आणि त्याच्यातनं काहीतरी आयडियाचं बीज तयार होतं. कारण आपण आजूबाजूलाही बघत असतो आपल्या याच्यात की काही काळ तो हनीमून पिरियड संपतो काही काळानंतर, आणि मग रोज उत्साहाने सोडायला जाणारा नवरा प्रियकर जो होता त्याला नवरा झाल्यानंतर आता एवढ्या लांब जायचं सोडायला असं वाटायला लागतं. ते हे काय तयार होतं वगैरे हे एक होतंच. आणि दुसरं म्हणजे ते काहीतरी त्याला एक हनीमून पिरियड संपणं हाच होता, आणि त्याचं नात्यामधलं रिडिस्कवरिंग पुन्हा ते शोधायचं होतं. त्याला काय शब्द असावा असं चाललं होतं. तर ते टिळकांचं पुनश्च हरिओम एक आम्हाला ते वर्कशॉपमध्ये पाठ करायला होतं, दुबेजींच्या वर्कशॉपमध्ये. तर ते इतकं सहज, म्हणजे त्याच्याबरोबर अरे म्हटलं पुनश्च हनीमून असं ते गेलं. त्याचं काही म्हणजे फार हे लावलेलं नाही, आणि ते जातच होतं त्या सगळ्या कॉन्टेंटला, त्यामुळं ते ठरवलं. परफेक्ट. म्हणजे ती नव्याची नवलाई आणि लग्न लोणच्यासारखं मुरणं या मधली जी मिड लाईफ क्रायसिसची फेज आहे त्याच्यावर हे नाटक भाष्य करतं असं म्हणू शकतो आपण. हो, जाऊ शकतं. अलीकडे मिड लाईफ क्रायसिस थोडं अलीकडे आलंय, त्यामुळे अर्ली लाईफ रिलेशनशिपचा क्रायसिस पण म्हणता येईल त्याला. वा. तू पुस्तकाच्या मनोगतातही गिरीश कर्नाडांच्या रायटिंग इज रिरायटिंग या वचनाचा दाखला देत 12-15 वर्ष तू या नाटकावर काम करत होतास असं म्हणलंयस. ही चिकाटी आणि पुन्हा पुन्हा नवनवीन ड्राफ्ट लिहिण्याची उर्मी तुझ्यात कशी आणलीस तू? नाही, खरं तर चिकाटी असं नव्हतं, त्याला म्हणता येणार नाही. काय बरं म्हणावं त्याला, की ते अर्धं राहिलं असं वाटत होतं सारखं. म्हणजे मी ते म्हणजे दरवेळी मी सारखा बसून त्याच्यावर काम करतोय असं झालं नाही. एकदा लिहिल्यानंतर मध्ये 3-4 वर्ष मी त्याच्याकडे बघितलंही नाही, असं पण ते त्याच्यामधले कालावधी गेलेले आहेत. पण माझ्या मनात ते असं एक काटा टोचलेला असतो पायातनं आणि निघत नाही, तशी अवस्था झाली होती. त्यामुळे मला परत पोखरून बघायचो मी त्या आसपास काटा निघतोय का, अशी खरं तर ती रायटिंगची प्रोसेस झाली होती. अस्वस्थ करायची की अरे ते नाही झालेलं मनासारखं, आणि म्हणून ते ड्राफ्ट्स मधून मी परत येऊन करायचो.
आणि त्याच्यावर हात फिरवण्याच्या वेळा प्रत्येक वेळी प्रयोग करण्याच्या सुमारास आलेले आहेत असं. हां, म्हणजे मधला काळ मी तो स्पेस आउटच असायचो म्हणजे त्या नाटकाच्या विषयी असं आहे ते. त्यामुळे तो चिकाटी म्हणण्यापेक्षा ते अस्वस्थता की नाही जमलेलं आपल्याला मनासारखं हे ते परत परत मला तिथे घेऊन आलं. आणि अजून एक वैशिष्ट्य या नाटकाचं म्हणजे काही प्रयोग सादर केल्यावरही तू त्यात बदल केलेत म्हणजे पात्रांमध्ये प्रसंगांमध्ये. तर लेखक खूप ऑब्सेस्ड असतो त्याच्या कलाकृतीविषयी, तर दिग्दर्शकांनी त्याच्यावर मात केली असं म्हणता येईल आपल्याला, कारण तुला ते हा नाही त्याच्यामध्ये थोडं नाटकामध्ये तू म्हणतोस तसं परफॉर्मन्सची कला असल्यामुळे दिग्दर्शकाचा महत्त्वपूर्ण भाग आहेच आहे की आपण सादर केल्यानंतर ते दृश्य स्वरूपात आणि हे कसं बाहेर येते. आणि लेखक थोडा फापट पसारा करू शकतो जो दिग्दर्शकाला प्रयोगामध्ये आवळावा लागतो. तर ते मीच दोन्ही भूमिका करत असल्यामुळे मला थोडं स्वतःवर ते काम करावं लागतं. आणि ती जाणीवच झाली डिस्टन्सिंग झाल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर लक्षात आलं की नाही हे जरा जास्त झालं आहे. हे माझं मलाच कळायला तो मधला वेळ जो गेला तो त्यासाठी गेला. म्हणजे परत ते नाटक आवळण्यासाठी म्हणून जे आपण म्हणतो कमी करावं, कुठे एडिट करावं, पात्रच मी जास्ती लिहून ठेवली होती. मी रमलो होतो लिहिण्यामध्ये म्हणजे की मला काहीतरी एक सीन सुचल्यावर तो अख्खा मस्तपैकी लिहित जायचा आणि तो काय म्हणतात त्याला प्रेझेंट करायचा. पण लकीली काय झालं की हे सगळे मला प्रयोगरूपाने करून बघता आलं. माझ्या मित्रांनी त्याच्या प्रयोगापर्यंत साथ दिली सगळ्यांनी आणि त्यामुळे ते दृश्य स्वरूप बघितलं लक्षात अरे नाही एवढं मोठं कशाला पाहिजे आत्ता इथे, हे तर एवढ्या वेळात बसू शकतं. त्यामुळे तसं ते वर्कशॉप प्रोडक्शनसारखं झालं की मी लिहिलेलं मला करून दाखवण्यात आलं, परफॉर्मन्स आम्ही केले आणि मग अरेच्या हे आपण कमी करू शकतो असं झालं ते. आणि तसे मित्रही पाहिजेत. म्हणजे अमित फाळकेचं आम्ही विशेष या ठिकाणी नाव घेऊ इच्छितो बिकॉज तो अगदी पहिल्या फॉर्मपासून तो आपल्या बरोबर होता आत्तापर्यंत. म्हणजे जसं जसं ते नाटक बदलत गेलंय तर मी अमित आणि संदेश हे कॉमन राहिलो आहेत, बाकी पात्र आणि कलाकार बदलत गेलेत. पण संदेश म्हणला ते फार महत्त्वाचं आहे की ते तुम्हाला कुठल्याही लेखकाला म्हणजे टेनेसी विल्यम्सचं तू एक उदाहरण दिलं होतंस की स्ट्रीटकार नेम डिझायर असेल किंवा अनेक जी आपली ग्लास मिनॅजरी ही नाटकं लिहिलेले फार फार मोठे लेखक, तर त्यांचं पुस्तक जेव्हा संदेश वाचत होता की कुठल्याही लेखकाला ते जेव्हा दिसायला लागतं तेव्हा त्याला कळतं की अरे हे कदाचित लिहिताना मला वाटलं की होल्ड होईल पण कदाचित ते दिसल्यावर असं वाटतं की नाही हे मला बदलायचं आहे. सो तसा अमित सारखे मित्र असल्यामुळे ती पण आम्हाला हे करून बघता आली, ती संधी आम्हाला दिली त्या मित्रांनी असं आम्ही म्हणू. वा, म्हणजे अमित फाळकेंचा तू उल्लेख केलास पण तुझंही योगदान तितकंच महत्वाचं आहे अमृता. त्यामुळे मला तेच मी काय रे बायको पडते ना. म्हणजे 12-15 वर्ष संदेश जरी लिहित असला आणि त्याच्यावर काम करत असला तरी तूही ते नाटक बघत आलीस पहिल्यापासून ते कसं घडतंय. तर तुझ्या डोक्यातली प्रोसेस काय सुरू होती की त्याचं जेव्हा रंगमंचावर ते आणायचं तर तुमच्या दोघांचे खूप बिझी शेड्यूल तरी पण तुम्ही हे नाटक जिवंत ठेवलं, तर ती प्रोसेस काय होती नेमकी? मला असं वाटतं की सुकन्या खूप जास्त जवळची पात्र म्हणून मला वाटत होती, कारण संदेश माझ्या खूप जवळचा माणूस म्हणून असल्यामुळे माझ्यातल्या अनेक गोष्टी ज्या इतरांना कदाचित माहीत नसतील ते सुकन्यात होत्या. म्हणजे माझा सेन्स ऑफ ह्युमर फॉर दॅट मॅटर त्याच्यात तो, आणि ह्युमर संदेशचं ती स्टाईलच आहे की ह्युमर लोक हसता हसता एकदम तो हात घालतो आणि एकदम तुम्ही एकदम असे रडता असं नाही पण सिरियस होऊन जाता किंवा तो असं काहीतरी स्टार्क रियालिटी फेकतो. तर तो फॉर्म म्हणून खूप एक अभिनेत्री म्हणून मला तो खूप आव्हानात्मक वाटत होता आणि तो सुरुवातीपासूनच होता नाटकामध्ये आणि त्याची मला मजा पण वाटत होती. जसं मी तुला म्हटलं की बिकॉज आम्ही माणूस म्हणून एकमेकांच्या जवळ असल्याचा मला त्याच्यात फायदा होत होता. आणि संदेश म्हणतो तसं तो माझा नवरा असल्याने मी त्याला खूप गृहीतही धरत होते. म्हणजे त्यांनी मला काही सांगितलं की मी म्हणायचं पण हे असं का, मग तो म्हणायचं हे इतर दिग्दर्शकांना तू असं विचारणार नाहीस, केवळ मी नवरा आहे म्हणून तुम्हाला गृहीत धरतेस. पण नाही, त्यांनी एक वेगळ्या प्रकारची कम्फर्ट लेवल खरंच होती आणि ती कॉन्टेंटपासूनच होती. जसं मी तुला म्हटलं तसं ती सुकन्या जशी होती तर ते खूप आव्हानात्मक होतं. नंतर जसं त्याचा फॉर्म बदलत गेला तर इतर पात्रांच्या बाबतीत ना मी खूप काय म्हणायचं त्याचं बालपण कसं असेल हे सगळं असं काथ्याकूट, पण सुकन्या इतकी ती मला जवळची वाटत होती की तसा वेगळा विचार झाला नाही आणि त्याचा फॉर्म म्हणजे ज्यांनी नाटक वाचलंय त्यांच्या लक्षात येईल आणि ज्यांनी पाहिलंय त्यांच्या लक्षात येईल. एका क्षणात ती
मुंबईत आहे, दुसऱ्या क्षणी ती माथेरानला आहे, एका क्षणात ती लहान मुलगी आहे, दुसऱ्या क्षणी ती 35शीची आहे. हे खट 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 हे जे बदलणं आहे आणि ते तितक्याच सच्चेपणाने करणं, खरेपणाने, म्हणजे इमोशनल ट्रूथ त्यातलं, तर ते अभिनेत्री म्हणून खूप चपळ आणि सावध असावं लागतं आणि ते अजूनही असावं लागतं. म्हणजे मी ते नाटकाच्या सुरुवातीला जे लिहिलंय त्याच्यातही मी लिहिलंय की काही नाटकांमध्ये कसं होतं की काही प्रयोग झाल्यावर तुम्ही जरा म्हणता की हा आता मी सरावले, असं होतं. पण ह्या नाटकात सरावल्याचा तो फील येत नाहीच. आणि जी चांगलीच गोष्ट आहे, बिकॉज क्षणाक्षणाला तुम्हाला बदलायचं आहे. त्यामुळे तुम्हाला ते सावध एका ॲक्टरचं जे असणं आहे ते कंटिन्यूस तुम्हाला अजूनही, माझे आता आमचे 75च्या वर मराठीचे शोज होऊनही ते तितकंच सावध राहावं लागतं. आणि मला वाटतं की एक महत्वाचा भाग म्हणजे सगळ्या प्रोसेसची पहिली वाचक ती असते ना. त्यामुळे त्याची रिॲक्शन पहिल्यांदा ती देते. नवीन काहीतरी सीन लिहून झाला तरी तो मी तिला वाचून दाखवतो. त्यामुळे तिची ती रिॲक्शन फार महत्वाची ठरते. मला अंदाज यायला की कुठल्या दिशेला जाते. आणि त्या बाबतीत मी तिला सारखं सांगतो की तू दिग्दर्शक आहेस खरं तर. कारण तिच्या सूचना ज्या येतात त्या नाटकाच्या व्हिज्युअलायझेशन सकट येतात. त्यामुळे हे नंबर ऑफ ड्राफ्टसाठी ती नुसती वाचक नाही आहे तर एक जाणकार हे पण आहे, ती दिग्दर्शकाची रिॲक्शन आहे तिची. वा, म्हणजे आता अमृतांनी फॉर्मचा उल्लेख केला आणि मला त्याच्यावरच यायचं आहे की या नाटकाचा फॉर्म अतिशय वेगळा आहे. म्हणजे एकाच वेळेला भूत, वर्तमान, भविष्य तिन्ही काळ तुम्ही कवेत घेतलेत. तर हे डोक्यात कसं आलं आणि ते कथा म्हणून किंवा नाटक म्हणून लिहिणं ठीक आहे, पण ते प्रत्यक्ष सादर करणं खूपच आव्हानात्मक आहे. ते वाचताना जाणवतं. तो खरं तर मगासच्या प्रश्नाला लागूनच आहे तुझं उत्तर ते, की तू म्हणलं होतंस की नाटक सुचलं कसं. तर ते नाटक या नात्याविषयीचं लिहायचं होतं, हा तर भाग झालाच. पण ह्या काळाचा खेळ मनात असल्यास म्हणजे त्याच्या सकटच सुचले. म्हणजे मला स्वतःला फार मी मनाने खूप भटकतो. म्हणजे आत्ता तुझ्याशी बोलतो आहे मी, पण माझ्या मनात इतके व्हिज्युअल्स येऊन जातात मध्येच, किंवा मागचे काही गोष्टी आठवतात. आणि हे सगळ्यांनाच होतं, असं काही नाही की हे फक्त माझं वैयक्तिकच आहे. सगळ्यांनाच भूत आणि भविष्याचे हे मध्ये मध्ये प्रसंग येऊन जातं. समजा आता तू हे झाल्यानंतर, आता हे पॉडकास्ट झाल्यानंतर तुला घरी जाऊन ते काही काम आहे, ह्यामध्येच एक थॉट येऊन जातो मधल्या वेळात. बरोबर. पण मी त्याच्यात वाहवत जायचो आणि मला अनेकदा असं लक्ष यायचं मी इथे नाहीच आहे. तर हा जो भाग व्हायचा की मी वर्तमानात नाहीच आहे, माझ्या मनात काय भरकटलोय कुठेतरी. तर ते जे जगणं आहे माझं स्वतःचा वैयक्तिक अनुभव, तो त्या नाटकात एका ठिकाणी ते सुकन्याच्या तोंडी ते वाक्यच आलं. म्हणजे की आपण भूत, भविष्य, वर्तमान एकाच वेळी जगत असतो, अशा अर्थाने. तर तो माझा अगदी वैयक्तिक अनुभव त्याला त्या फॉर्ममधनं तो निर्माण झाला. आणि नाटकासाठी ॲक्च्युली फार नाटकात हे सहज शक्य असतं, चित्रपटात जरा जास्ती त्रासदायक आहे. नाटकात कसं मी एकदम एक लाईट आणि प्रकाश बदलला आणि मी म्हणालो की आता मी स्वर्गातून पृथ्वीवर आलात तुम्ही, लोक ते एक्सेप्ट करतात. सो हे नाटकाच्या फॉर्मसाठी फार छान सुविधाजनकच आहे ते, म्हणजे नाटक या फॉर्मसाठी. नाही, पण ते खूपच सपखल जमून गेले असं जाणवतं वाचतानाही, आणि बघण्याची निश्चित उत्सुकता आहे प्रयोग. तर या कथेचा जो नाटकाची जी कथा फिरते की त्या दोघांचं नातं अशा एका वळणावर येऊन ठेपलंय की पुढे नक्की काय आहे हे कळत नाहीये. तर त्या फॉर्मचा उपयोग म्हणून पण झाला की तुमच्या बालपणात ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्याच्यामुळे पण तुम्ही वर्तमानात जे जगताय त्याची कारणं, ती बीजं त्या भूतकाळात आहेत. म्हणजे माझा तर वैयक्तिक विश्वासच आहे तशा प्रकारचा की तो परिणाम होतच असतो. आणि तो काही जणांच्या बाबतीत जास्त खोलवर असतो, सगळ्यांच्या बाबतीत तितकं खोलवर असेल असं नाही. पण माझ्या बाबतीत तरी तसा असल्यामुळे मला तो खेळ करताना तो फायदा झाला. कारण क्रॉस सेक्शन घेतल्यासारखं होतं, एक छेद दिला अख्खा, की त्यावेळी ते वर्तमान बाहेरच्या ह्याच्यातलं रिंगमध्ये ते आहे, आतल्या गाभ्यामध्ये त्याचा भूतकाळ आहे आणि त्याचं भविष्यकाळ असा एकाच वेळी दिसत राहणं, आणि म्हणून तो माणूस असा घडतो आहे हे ते तिथल्या तिथे दिसतं. हे नाटकाच्या फॉर्ममुळे फार जास्ती शक्य होतं आणि परिणाम होतच असतात सगळ्या घटनांचे. बरोबर. आणि आपल्याला आपण असं म्हणतो, पण आपण आता ज्या वर्तमानात भवतालात राहतोय त्याचाही आपल्यावर परिणाम होतोय ना. खरंय. म्हणजे आता माणूस जो रस्त्यावरचा माणूस आज उतरल्यानंतर तुम्हाला तो ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेला माणूस वेगळा असतो. सो आपलं भवताल आपल्याला रिॲक्ट होतंय, सगळे गोष्टी ज्या बदलत आहेत. त्यामुळे आत्ताच्या काळाचं महानगरीय जगण्यामधलं जे आहे ना कपलचं होतंय ते तसं पकडण्याचा प्रयत्न केला तो.
आणि मला असं वाटतं कुठल्याही नात्याचं हे होतंय. हम्म. म्हणजे मला माझंच सुकन्याच्या तोंडी एक ह्याच्यामध्ये संवाद आहे की माझ्याजवळ वेळ आहे तेव्हा तुझ्याजवळ वेळ नाही, तुझ्याजवळ वेळ आहे तेव्हा माझ्याजवळ वेळ नाही. आपल्या डबल बेडचे 2 तुकडे झालेत आणि ते समुद्राच्या लाटांवर हेंदकळत एकमेकांपासून लांब लांब चाललेत. लाटा गिळून टाकतील आपल्याला त्यांच्या खाऱ्या पाण्यामध्ये. त्याआधी एक छोटासा का होईना पण वेळेचा शांत निळा तुकडा शोधायला हवा सुहास, नाही तर खूप उशीर झाला असेल. सो हा जो डायलॉग आहे ना, तर मला असं वाटतं की प्रत्येक नात्याची शोकांतिका आहे. म्हणजे आज माझी आई मला फोन करते आणि मी तिला म्हणते, आई मी जरा कामात आहे, मी तुला नंतर फोन करते. एखादी मैत्रीण मला फोन करते तेव्हा मी उचलत नाही, मी तिला करते तेव्हा ती उचलत नाही. एकमेकांना मिस्ड कॉल जात आहेत आणि मग जेव्हा उचलला जातो तेव्हा सॉरी मी कुठेतरी आहे, मग मी तुला नंतर करू. हे नंतर करण्याचे इतके फोन आपले आणि नंतर बोलायचे इतकी वाक्य राहून जातात की ते आजचं, आणि म्हणून ते नाटक हिंदीत पण पोचतंय, मराठीत पण पोचतंय. तर अर्थातच ते लग्न हा विषयच मला असं वाटतं सगळ्यांना कनेक्ट होणार आहे. म्हणजे मला खूप, आणि या नाटकाची खासियत अशीही वाटली की म्हणजे राजहंस सारख्या इतक्या म्हणजे आम्हाला इतका खूप आनंद झाला की या संस्थेने हे नाटक प्रकाशन त्या संस्थेतर्फे झालं. जवळपास प्रत्येक प्रयोगानंतर कोणी ना कोणी येऊन म्हणायचं हे वाचायला मिळेल का. सो खूप कमी नाटकांच्या बाबतीत मला हा अनुभव आला होता की नाटक आवडतं पण आम्हाला याची संहिता मिळेल का. कारण त्याचा फॉर्म ना लोकांना समजून घ्यायचा असायचा स्वतःशी वाचून. बरोबर. तर ते खूप मला चांगलं वाटलं या नाटकाचं. आणि मगाशी आपण कथेच्या बाबतीत जसं म्हटलं की सुकन्याला असं वाटतंय की तिचं नातं सुटत चाललंय आणि ती ठरवते की परत त्याच ठिकाणी आपण हनीमूनला जाऊयात जिथे आपण पहिल्यांदा गेलो होतो, आणि ते माथेरानला परत जातात. तर हा जो पुनश्च कुठल्याही नात्याला आपण संधी दिली पाहिजे, हा पर्स्पेक्टिव्ह पण आत्ताच्या नात्यांमधनं कुठेतरी निघून चाललाय का असं वाटत होतं. म्हणजे मी असं नाही म्हणत की आपलं पटत नसतानाही आपण एकमेकांबरोबर राहायलाच पाहिजे, पण संदेश मगाशी म्हणाला तसा एक हनीमून पिरियड संपल्यानंतर म्हणजे हनीमूनचा एक काही वेगळाही अर्थ असू शकतो. इट इज ऑफकोर्स रोमॅन्टिक आणि त्यातला शृंगारिक जो अर्थ आहे जो आपण ज्या अर्थाने घेतो तो तर झालंच, पण एका नात्याशी परत परत येणं आणि त्या नात्याला पुन्हा पुन्हा ती मुभा देणं आणि त्या बाबतीत जे काय अंडर द कार्पेट आपण धकाधकीमुळे टाकतो आहोत त्याला वाचा फोडून एकमेकांशी बोलणं त्या विषयावर, हे अर्थातच त्याचं पर्यावसन भांडणातही होऊ शकतं. म्हणजे मी असं नाही म्हणत की ही प्रोसेस फक्त आनंददायीच असेल, पण त्यापाशी पुन्हा जाऊयात. आणि तो हनीमूनचा अर्थ म्हणजे मधुचंद्राचा तो एक वेगळा अर्थ त्या नाटकाने दिला ह्याचं मला, आणि तो लोकांपर्यंत पोहोचू शकला ह्याचा मला खूप आनंद झाला. म्हणजे मुद्दा तोच येतो की हे एका परीने तुम्हा दोघांसाठी पण कुठेतरी आव्हानात्मक किंवा जोखमीचं यासाठी पण होतं कारण तुम्ही रिअल लाईफ कपल पण आहात की लोक जज करतील का, किंवा असं काही मनात होतं हा प्रयोग करायच्या आधी किंवा सादर करायच्या आधी. जज करतील का असं नव्हतं खरं, पण एकच आहे की फक्त माझे काही जवळचे मित्र म्हणाले अरे किती खरं लिहिशील म्हणजे जरा तरी काहीतरी त्याला ह्याच्यात आणणं म्हणजे जरा गार्ब करून. पण मी म्हटलं अरे हे खरेपणा फक्त काय आपण कलाकार म्हणून आपण स्खलनशील पाहिजे. म्हणजे आपल्याला तो जो आहे आणि आपण जेवढं ऑनेस्टली करू तेवढंच ते समोरच्याला भेटणार आहे. खरंय. म्हणजे रिलेट होणं जे तू म्हणालीस की प्रेक्षक येऊन म्हणतात की हे आम्हाला एका ह्याच्यात तर तूच लिहिलंस मला वाटतं की तुम्ही बेडरूममध्ये आमच्या कॅमेरे लावलेत का, कारण इतकं ते भावतंय प्रत्येकाला. कारण ते जितकं पर्सनल असतं ना तितकं ते युनिव्हर्सल होतं. हे कुठल्याही कलाकृतीच्या बाबतीत खरं आहे. आणि मला मेरिल स्ट्रीपचं ते एक वाक्य खूप तिच्या कुठल्या तरी अवॉर्ड सेरेमनीमध्ये ती म्हणाली होती की तुमच्या दुःखाला तुम्ही आर्टमध्ये कन्व्हर्ट करा, आणि म्हणजे त्याला ती धार त्यामुळे येते. तर मला असं वाटतं की आम्हा दोघांनाही तसं वाटतं की हो, कदाचित काही लोकांना वाटेलही की अरे हे इतकं सच्च आहे आणि हे खरं मांडलंय, पण त्यातनं आम्हालाही त्या सगळ्या सच्चेपणाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं मला असं वाटतं. म्हणजे काही मित्र असंही म्हणतात ह्याचे खूप प्रयोग करू नका रे, तुम्हाला त्रास नाही का होत हे करून. ऍक्च्युली बरोबर. म्हणजे असं ते नाटक करताना तुम्ही ते पात्र आहात, पण तरी ती भावनिक आंदोलनं होतच असतात जेव्हा, कारण तुम्ही त्या भावना जगता प्रत्यक्ष त्या 2 तासात. पण मला असं वाटतं की ही अनोखी संधी मला संदेशमुळे मिळते, कारण बऱ्याचशा गोष्टी त्या मी लिहिलेल्या नाही आहेत, पण आम्ही त्या जगलेल्या काही गोष्टी मांडतो, काही गोष्टी अर्थात आसपासच्या पण असतात. सगळं काही तेच असतं असं नाही, पण
जे मेक युअर पेन इन टू आर्ट हे मला असं मिळतं आणि त्यातनं मला असं वाटतं बळच मिळतं. म्हणजे मला कित्येक लोक पृथ्वीला ह्याचे आम्ही सलग 2 प्रयोग करतो हिंदीचे. तर एक प्रयोग झाल्यावर एका प्रेक्षकाने मला विचारलं होतं, ये सब आप फिर से करने वाली आहे. म्हटलं हां, कारण ते नाटक मला नेहमी शक्ती देणारच ठरलेलं आहे, कारण तो खरेपणा तुम्हाला बळच देतो असं मला वाटतं. आणि मला तरी स्वतःला एक कलाकार म्हणून ती माझी जबाबदारी वाटते की जितकं काही सच्च आणि आपल्या आतलं आणि काय म्हणायचं रे रॉ हे जितकं तुम्ही, कारण ते बघून पण कित्येक लोकांना धीर म्हणण्यापेक्षा आपल्या आतलं काहीतरी असं, मग ते उघडं वाघडं दुःखद जरी असलं तरी ते समोर बघितल्यावर जो एक तटस्थपणा येतो ना, त्यातनं पण अनेक नात्यातल्या काही गोष्टी कदाचित पुढे जाणार असतील, मला माहीत नाही. पण ह्या प्रयोगानंतर प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीने लोक आत आली आहेत आणि ज्या पद्धतीने हात पकडतात, डोळ्यात पाणी असतं. एक बाई तर संदेशला म्हणाली, हे माझं नाटक होतं, तुम्हाला कसं कळलं? ह्या प्रतिक्रिया पाहिला की असं वाटतं नाही, इट इज वर्थ इट, इट इज ऑल वर्थ इट असं मला वाटतं. वा. आणि मला असं वाटतं ऑडियन्सला ना ते आपण एकदा केल्यानंतर काही प्रकारे ते पात्र म्हणून तिथे फ्लोट होऊ शकतात. जर कनेक्ट झालं तर मग ते वेगळा विचार नाही होत की असं आहे. ती गोष्ट जी आहे त्याच्याशी कनेक्ट एकदा झाले की मग बाकी विचार होत नाहीत. म्हणजे आपण जे जजमेंटल विचार म्हणतो ना, त्याच्या पलीकडे ते निघून जातात. आणि कित्येक गोष्टी मोकळेपणाने आपण अजूनही काळ पुढे आला तरी नाही बोलू शकत. त्यामुळे काही त्यातले जे प्रसंग आहेत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ती त्याला म्हणते तू पुढच्या विकेंडला काय करतोस, म्हणजे सेक्स करायला वेळ नाही आहे त्या दोघांना आणि ते लिटरली टाइम टेबलसारखं ठरवतात. मग त्याच्या पुढच्या विकेंडला सो ह्याच्यावर लोक हसतात, पण ॲट द सेम टाइम ही रियालिटी झाली आजची की तुम्हाला त्याचंही टाइम टेबल, म्हणजे त्यातला एक जो उत्फुल्लपणे करण्याची काहीतरी गोष्ट, हे सगळं निघून गेलं ना त्या कॉम्पिटिशन म्हण किंवा या सगळ्या आजच्या धकाधकीमुळे. सो ते जेव्हा मांडलं जातं तेव्हा ते मला असं वाटतं की सगळ्यांना परत असंही वाटतं ना, आपलं सगळं छान 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 चाललंय असं प्रत्येक कपल दाखवत असतं. पण जेव्हा ते आपण रंगमंचावर बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं ओके, म्हणजे इतरांच्या आयुष्यात पण हे होतं. फॉर एक्झाम्पल भांडणाचा आमचा जो प्रसंग आहे ज्याच्यात तो थोडा व्हायलन्सच्या इथपर्यंत जातो आणि ती थरथर कापत रडायला लागते, तर अशी व्हायलंट भांडणं आम्हाला लक्षात आलं नाटक झाल्यानंतर की ऑलमोस्ट खूप कपल्समध्येही होतात, पण ती भांडणं तर लपवलीच जातात. बिकॉज व्हायलंट म्हणजे अर्थात तो काही हात, पण अनेक कपल्समध्ये व्हायलन्सपर्यंतही जातात गोष्टी, म्हणजे फिजिकल व्हायलन्सपर्यंत. पण त्या गोष्टी दाबणं किंवा सप्रेस करणं हेच अजूनही आपल्या समाजाचं एक अंग असल्यामुळे तर ते मांडलं जाणं फार महत्त्वाचं वाटतं. म्हणजे मुद्दा तोच येतो की वैवाहिक नात्याची ठराविक बाजूच बऱ्याचदा कलाकृतींमधनं मांडली जाते. तर तुम्ही जे हे वेगवेगळे पैलू आयाम उलगडलेत पुनश्च हनीमूनमधनं, तर त्यामुळे हे नाटक खूप वेगळं ठरतं निश्चितच. थोडंसं आता म्हणजे हे नाटक लिहिणं, उभं करणं, दिग्दर्शन, अभिनय सगळ्याच पातळींवर अवघड असताना त्यात अजून एक अवघड काम तुम्ही केलं की ते परत हिंदीत भाषांतरित अमृता तू केलंस आणि त्याचेही प्रयोग सुरू आहेत आणि आत्ता तुमचा अमेरिका दौराही झाला. तर ती प्रक्रिया कशी होती आणि हिंदी व्हर्जनलाही कसा प्रतिसाद मिळतोय? हिंदी व्हर्जनला खूपच चांगला प्रतिसाद मिळतो, कारण त्याचे अजूनच इंटिमेट थिएटरमध्ये सादर झालं आहे. बऱ्याच ठिकाणी पृथ्वी थिएटरला सादर झाले तिथे. आणि अमृता हिंदी क्षेत्रात काम करत असल्यामुळे तिचे हिंदीतले मित्रमैत्रिणी बरेच यायचे. नवाजुद्दीन, विद्या बालन पासून वेगवेगळे नटमंडळी त्या नाटकाला आली आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. आणि बरेच चित्रपटातले नटनटे असल्यामुळे त्यांना ते फार आश्चर्य वाटतं की अरे बापरे, एवढा वेळ तुम्ही नाटकात कसा अभिनय करता, हे नाही बुवा जमणार असं वगैरे. तर ते अमृतानीच स्वतः अनुवाद केल्यामुळे हिंदीमधला तो एक त्याच्यातला सहजपणा राहिला. आणि तिथे ते जरूर सांग अमृता, गुलजार तुला काय म्हणाले ते? मी जेव्हा अनुवाद करायला घेतला तेव्हा मी गुलजार साहेबांना फोन केला की हे कसं करू, ह्या वाक्याचं कसं करू. 1-2 वाक्य मी त्यांना विचारली तर ते म्हणाले, बेटा ये कपल का नाम देशपांडे है ना, सुहास और सुकन्या देशपांडे है ना. म्हटलं हाँ जी गुलजार साहब. तो त्यांची हिंदी ते म्हणाले, माझी उर्दू मिश्रित नको करूस तू, तुम्हारी जो हिंदी है ना उस हिंदी में उसका अनुवाद होना चाहिए. एकाद मराठी सेंटेंस डालो बीच में, बिकॉज कुछ मराठी तो जो लहेजा येईल, मराठीचा लहेजा तोच महत्वाचा आहे. आणि भाषेचे हे वेगवेगळे असे लहेजे असतात ना, सो मराठी हिंदीमध्येच त्याचा अनुवाद होऊ देत, उर्दू मिश्रित हिंदी त्याचं करू नकोस, कारण देशपांडे आहेत ते.
असं. मग माझं मी ठरवलं की ओके, मग मला जरा धीर आला की ते म्हणाले तुझं जे हिंदी आहे तेच सुकन्याचं आणि सुहासचं हिंदी पाहिजे असं. तर मग त्याचा मला खूप उपयोग झाला आणि हिंदीमुळे संदेश म्हणला तसं खूप पोचलं ते नाटक. आणि लक्षात आलं की त्या विषयाला भाषेचं बंधन नाही आहे. म्हणजे मराठी एवढंच हिंदीत ते उचललं गेल्यावर लक्षात आलं की ओके, अर्थातच लग्न हा विषय मला तर वाटतं हे इंग्लिशमध्ये पण जाईल असं म्हणजे. पण त्यामुळे ते हिंदीत करायची वेगळी मजा आली आम्हाला. आणि हिंदीत करताना त्याची एक मजा येते ना की आपण या नाटकामध्ये बरेच साहित्यिकांचे उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी सारखे येतात. तर ते हिंदीमध्ये पण आम्हाला म्हणताना पण मजा आली. हमारे जैसे कवी ग्रेस कहते वैसे अशा वेळी कवी आरती प्रभू कहते असं म्हणून त्यांचे काही गोष्टी सांगता आल्या. पण ते फार अवघड होतं. तेव्हा मलाच माझं वाटेल फक्त हेवा हिंदीत म्हणजे अजूनही मला ते मराठीच आवड ऑब्व्हियसली म्हणजे नाहीच ते हिंदीत येऊच नाही नावं शकणार. पोचतात पण हा म्हणजे एक काय म्हणतात त्याचं 50% का होईना लोकांपर्यंत, विशेषतः ह्याचं मी म्हणेन कवितांचं. बाकी नाटक करायला मजा आली पण कविता मात्र मला अजूनही असं वाटतं की अरे मराठीचं जे आहे ते नाही येऊ नाही शकलं असं. बट त्या मर्यादा असल्या तरी सुद्धा इट वॉज वर्थ डुईंग इट इन हिंदी असं नक्कीच वाटलं मला. हो, बढिया. ताण हा आज आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे आणि त्याचा सगळ्यात जास्ती परिणाम ही म्हणजे कौटुंबिक नात्यांवर आणि विशेषतः वैवाहिक नात्यावर होतो. तर त्याचंही प्रतिबिंब आणि त्या निमित्ताने अनेक सामाजिक प्रश्नांनाही तुम्ही वाचा फोडली आहे नाटकाच्या माध्यमातून. म्हणजे एक प्रकारे त्यातला जो लीड माणूस आहे, जो लेखकाचं पात्र ज्यांनी गेलंय, तो ते हॉटेलमध्ये पोहोचतात. त्या नाटकाची रचना अशी की ते हॉटेलला पोहोचतात, तो हॉटेलचा मॅनेजर जो आहे आणि त्याचा असिस्टंट, आणि नंतरच्या पुढच्या प्रसंगात तोच हॉटेलचा मॅनेजर मानसोपचार तज्ज्ञ म्हणून येतो आणि तो असिस्टंट त्याचा असिस्टंट म्हणून येतो. त्यामुळे एका प्रकारे, आणि जे अमित फाळके त्याचा रोल करतो, दोन्ही हे रोल, तर असंच ते कुठेतरी असं वेग लेवलला केलं की आपण रिसॉर्टला वगैरे जातो मन शांत करायला, आणि ते आपण शहरामध्ये राहत असताना स्वतःला शांत करायला, स्वतःला नीट समजून घ्यायला मानसोपचारकडे जातो. तर त्याचं ओव्हरलॅपिंग आहे. त्यामुळे त्याच पात्रामध्ये तो मानसोपचार तज्ज्ञ येतो आणि ते बोलायला लागतो. आणि मग ते ताण सगळे त्याचे जे बालपणाचे ताण आहेत वगैरे ते सगळे बाहेर यायला लागतात आणि त्याचं दर्शन भूत भविष्य वर्तमान एकाच वेळ असल्यामुळे ते दाखवले जातात रंगमंचावर. आणि सगळ्यात शेवटी तो मला असं विशेष काय वाटलं की अजूनही आपल्याकडे ना मानसोपचार म्हणलं की तो टॅबू. म्हणजे मला मी स्वतःच्या पर्सनल अनुभवावरनं सांगेन, मी स्वतः मानसोपचार काही वर्ष घेते आहे, संदेश आणि मी दोघेही. पण अजूनही आमचे खूप सुशिक्षित म्हणणारे मित्रमैत्रिणी सुद्धा हे असं काय, कशासाठी तू असं, म्हणजे त्याला त्याच्याकडे एक विकनेस म्हणून बघितलं जातं. बरोबर. असं. आणि तर ते तो मुद्दा ह्या ज्या पद्धतीने आलाय तो मला महत्वाचा वाटतो. आणि दुसरं म्हणजे एक पबजी नावाचं पात्र आत्ताच्या फॉर्ममध्ये आलंय, ते आधी नव्हतं सुरुवातीला, म्हणजे आम्ही अगदी सुरुवातीला करायचो तेव्हा. तर आत्ता अर्थातच तो विनोदाचा भाग म्हणून जरी आलेलं असलं तरी सुद्धा टेक्निकल गोष्टीने सुद्धा, म्हणजे मी कधी कधी गमतीने म्हणते की ते तू तुझ्या मोबाईलमध्ये, मी माझ्या मोबाईलमध्ये, आणि आपल्यामध्ये एक अशी भिंत कधी रचत जातो आपण आपल्यालाच माहीत नाही. कारण म्हणजे आय टू आय कॉन्टॅक्टच नाही आहे त्या गोष्टीमुळे. सो त्या सगळ्या गोष्टी तर येतातच. मला स्वतःला खूप भिडलेली गोष्ट म्हणजे आपल्याकडे ना असे खूप टिपिकल वाक्य आहे, तू रडतोयस का बाईसारखा मुळू मुळू, असं पुरुषाला फार म्हटलं जातं. तर संदेशचा एक प्रसंग आहे, तो बघून भरतनाट्य मंदिरला मला आठवतंय एक 60चे गृहस्थ असतील, ते आत येऊन आम्हाला त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि ते म्हणाले आज मी आयुष्यात पहिल्यांदा रडलो आणि ते बळ मला हे नाटक बघून मिळालं. तर मला असं वाटलं बापरे, 60 वर्ष आयुष्याची इतकी कुचंबणा त्या माणसाची केवळ पुरुष रडत नाहीत या काय म्हणतात या समजाच्या खाली दबल्यामुळे झाली होती. सो मला असं वाटतं हे काही म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं न बोलले जाणारे जे विषय आहेत ते हे पण आहेत जे त्या नाटकात येतात, त्याचं मला बरं वाटतं. वा, हे खरोखर खूप महत्त्वाच्या विषयांना हात घातलेला आहे. आणि मुद्दा तोच होतो की हे नवं कोरो नाटक असल्यामुळे आजच्या सगळ्या जगण्याला आणि सगळ्या जाणीवांना भिडतं ते. म्हणजे मला आनंद होतो की ते तशा प्रकारे आलं आणि ते लोकांना ते भिडते, ते आत्ताच्या काळाचं म्हणून वाटतंय. आणि आळेकर सर आले होते नाटकाला
हो. आणि त्यांनी या नाटकाचा ब्लर पण लिहिलेला आहे आपल्या. अगदीच हो. आणि मला त्यातले काही शब्द स्वतःलाच मला आवडले की कसं आपलं सगळं छान छान चाललेलं आहे, असं वरकरणी दाखवणाऱ्या संसाराचे रंगमंचीय धिंडवडे आहेत, असं सरांनी लिहिलं. आणि ते मला एकदम फार अंगावर येतं. म्हणजे त्यांनी ते एका प्रकारे सगळं बघणं, कारण ते स्वतः नाटककार आहेत, त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे ते नाटक बघितलं, भरतच्या प्रयोगाला आले होते हो. आणि त्यांना ते आवडलं, त्यामुळे ते आपल्याला फार छान वाटतं की त्यांनी ते नेमकेपणाने ते नाटकाचं नस पकडून त्याच्याविषयी बोललेत. आणि ऋषिकेश गुप्ते ज्यांनी प्रस्तावना लिहिली आहे नाटकाची, तो तर एकदा फक्त आम्हाला सांगून आला, नंतर तो इतक्यांदा नाटक बघून गेला येऊन, आम्हाला न सांगता तो बसलेला असायचा नाटकाला. आणि मग कोणीतरी मला आत येऊन, कारण ऋषिकेश इतका आवडतो लोकांना की कळायचं तो आलाय. मग आमच्या टीम मधले कोणीतरी आत येऊन ते आलेत, ऋषिकेश गुप्ते आलेत, तर म्हणलं अरे आज सांगितलं नव्हतं ऋषिकेशनी. पण त्यांनी ते कादंबरीचा फॉर्म आणि नाटकाची संहिता ह्या दोन्हीला पॅरल घेऊन जी त्यांनी प्रस्तावना लिहिली अतिशय इतकी वाचनीय आहे. म्हणजे मला ती वाचल्यावर मी म्हटलं बापरे, काय पद्धतीने त्या माणसाने नाटक पाहिलं. आणि ते खूप मला, तो स्वतः लेखक आहे ना, त्याच्यामुळे त्यातलं मध्यवर्ती पात्र त्याला खूप जवळचं वाटल्याने त्यांनी ते फारच, ती प्रस्तावना फारच वाचनीय मला वाटली. आळेकर सरांचा ब्लर आणि ऋषिकेश गुप्तेंची प्रस्तावना यांनी आणि राजहंसने पुस्तक काढलं. अजून म्हणजे काय, कारण माझगावकर पण त्याच प्रयोगाला आले, पहिल्या प्रयोगाला आले होते अगदी. आम्ही सकल ललित कलाघरमध्ये केलं होतं, तेव्हाच त्यांनी बघितलं होतं आणि त्यांना ते आवडलं होतं. आणि त्यांनी एका प्रकारे उचलून धरणं, एक प्रकारे एक आपण चांगलं लिहिल्याची पावती असल्याचं मिळतं ना. आणि सगळी टीमच एवढी इन्व्हॉल्व्ह होऊन काम करते ना, कारण माझं पहिलंच हे नाटकाचं पुस्तक छापलं गेलं आणि प्रकाशित होतं, मग मी फार इन्व्हॉल्व्ह होतो त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. म्हणजे आरतीताई संपादक, नंतर तृप्तीताई मुखपृष्ठ करणाऱ्या, यशोधन जो सगळं टाईप करायचं, सगळे सारिका, इतक्या जणांबरोबर माझं इंटरॅक्शन झालं या सगळ्या काळामध्ये की त्यांचं ते टीम कशी छान काम करते हे बघायला मिळालं. तो अंग मला काय कळालं प्रकाशनाचं. मला खात्री आहे की तुमच्या नाट्यप्रयोगाला जसा भरभरून प्रतिसाद मिळतोय तसाच तो पुस्तकालाही निश्चित मिळणार आहे. त्याच्यामुळेच आपण या पुस्तकाची लिंक या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्येही मुद्दाम देतोय. आपल्या श्रोत्यांना त्यावर क्लिक करून हे पुस्तक घरपोच मागवता येईल. नाईस. पुस्तक ज्यांना खरंच ज्यांनी आणि प्रयोग पाहिलेला नाहीये त्यांना सुद्धा वाचून ह्याचा एक आनंद वेगळ्या प्रकारचा मिळू शकतो असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे ते आधी पुस्तक वाचून मग प्रयोगाला येतील अशी पण कदाचित प्रक्रिया होईल. छानच होईल तसं झालं. म्हणजे आम्हाला त्याचा आनंदच होईल, कारण फ्रँकली याचा फॉर्म तू वाचलेला असल्यामुळे तुला माहिती थोडा वेगळा आहे. पण तरी सुद्धा मायबाप प्रेक्षकांनी हे नाटक आता 75च्या वर मराठीचे झाले प्रयोग किंवा हिंदीचे 25च्या वर झाले, हे सगळे त्या प्रेक्षकांनी उचलून धरल्यानेच झालेत. प्रेक्षक, वाचक या सगळ्यांनी ते उचलून धरल्यामुळे झालेत. त्याच्यामुळे मला अशा नाटकांना जेव्हा असा प्रतिसाद मिळून ते जेव्हा 100 पार करतात तेव्हा मला खूप आनंद ह्याचा होतो की अरे खरंच प्रेक्षकाला किंवा वाचकाला आपण काही वेगळं दिलं तर ते हवं असतं, त्याचं मोल असतं आणि तो जो विश्वास आहे तो दुणावला जातो असा हा प्रतिसाद पाहिला की. त्यामुळेच तुमचं नवीन काय सुरू आहे विशेषतः नाट्य क्षेत्रात हे जाणून घ्यायची खरोखर उत्सुकता आहे. अरे म्हणजे माझं खरोखर असं झालं होतं, मी लिहिलंय पण त्या माझ्या मनोगतामध्ये की हे नाटक इतके दिवस लिहित होतो वर्ष की मला दुसरं काही लिहायला, पण एकदा ते नाटक पूर्ण झाल्यावर खरोखर मला खूप सारं सुचायला लागलं आणि मी किंबहुना एक नाटक पूर्ण पण केलंय आता. आणि ते माझा मानस आहे की अमृता दिग्दर्शन छान करते, तिने ते करावं अशी माझी इच्छा आहे. मी अगदी पहिल्यांदा एकांकिका लिहिली होती पार्टनर्स नावाची, ती तिने दिग्दर्शित केली होती पुरुषोत्तम करंडकसाठी. मला असं वाटलं होतं की मी लिहित राहीन, ही बसवेल कसलं काय, तर ते आता ह्या निमित्ताने वर्षामध्ये जावी लागली. तर असं मला वाटतं की ती बसवेल. बघूया आता कसं काय होते ते. हा सुंदर योगायोग जुळून येतोय. म्हणजे पुरुषोत्तम नंतर इतक्या वर्षांनी परत आपल्याला संदेशनी लिहिलेलं आणि अमृता दिग्दर्शित करते असं एक नवीन नाटक लवकरच. म्हणजे मी पण त्यामुळे खूपच एक्सायटेड आहे. आणि आम्हा दोघांनी मिळून आम्ही एक कंपनी सुरू केली ज्याचं नाव आहे स्क्रिप्टीज क्रिएशन्स. स्क्रिप्टीज म्हणजे, आणि त्या योगे आम्हाला अशा गोष्टी आणायच्यात लोकांसमोर ज्या पुनश्चपासून त्याची सुरुवात झाली असं मी म्हणेन की हो, त्या लोकांना आवडाव्या अशी इच्छा आहे मनात, पण म्हणून त्या आम्हाला कुठल्या गोष्टी सांगायच्यात ज्या कदाचित वेगळ्या धाटणीच्या असतील, अनवट असतील,
पण त्या सच्च्या किती असू शकतील असा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याला प्रेक्षक वर्ग आहे हे लोकांनी दाखवूनच दिलं. आणि त्याच्यामुळे महत्वाचं ते नावामध्ये स्क्रिप्टीज जे आहे ते अर्थातच स्ट्रिप्टीज वरनं विनोदाने ते केलेलं नाव इतकं लाईट हार्टली घ्यायचं, पण स्क्रिप्ट महत्वाची आहे. बरोबर. सगळ्या नाटकामध्ये संहिता. सगळ्यात संहिता महत्वाची. लेखक खूप महत्वाचा. म्हणजे संदेश लंडनला गेला होता तुझ्या त्या रॉयल कोर्ट रेसिडेन्सीसाठी इंटरनॅशनल. तिथे ना मला फार आवडलेली गोष्ट म्हणजे तिथे लेखकाच्या नावानी बिलबोर्ड असायचे, बाकी कलाकार कोणी नाही. फक्त म्हणजे जर फक्त विजय तेंडुलकर शांतता कोर्ट चालू आहे किंवा महेश एलकुंचवार स्वाडाचेरे बंदी, सतीश आळेकर बेगम बर्वे, बाकी कुणाचीही नावं नाहीत. तर मला असं ते स्क्रिप्टचं महात्म्य फार वाटतं. म्हणजे बाकीच्यांची असू देत नावं, पण म्हणजे लेखकाचं आहे. नटी बोलली. तुम्हाला दोघांनाही तुमच्या नवीन व्हेंचरसाठी आणि नवीन नाटकासाठी पण खूप खूप शुभेच्छा. हो. आणि आम्ही अगदी मनापासून वाट बघतोय या नवीन नाटकाची. अरे धन्यवाद. तुम्ही दोघंही वेळात वेळ काढून तुमच्या खूप व्यग्र दिनक्रमातनं आलात. तुमचे मनापासून आभार. नाही, आम्हालाच खूप इच्छा होती ना, आता एवढं सगळं पुस्तक तयार झालेलं आणि ते जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावं ही आमची पण खूप इच्छा आहे. आणि इतकं देखणं पुस्तक झालंय तर ते लोकांच्या हातात राहावं, त्यांनी ते वाचावं, त्याच्याविषयी प्रतिक्रिया द्याव्यात ही खूप मनापासून इच्छा आहे. तुम्हाला दोघांनाही एक विनंती आहे स्पेशल, की या पुस्तकातला काही भाग जर तुम्ही वाचून दाखवलात तर तो खूप आवडेल श्रोत्यांनाही. फार छान. अवश्य. मला काय वाटतं डार्लिंग, आपण भूत भविष्य वर्तमान एकाच वेळी जगत असतो. व्हॉट्स से? काय झालं? अप्रतिम. काय बोललीस तू, म्हणजे असं थेट काळजात गेलं. क्या बात आहे. वा, एवढं आवडलं तुला? मी सहज बोलून गेले होते. अगं सहज होण्यातच मजा आहे ना. लिहून ठेवते वाक्य, साला असं लिहिता आलं पाहिजे सहज. तू खरंच लिहितोस? प्लीज मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस. तुला माहितीये मी तुझं खोटं कौतुक कधीच करत नाही. मला माहिती तू माझं कौतुक कधीच करत नाहीस. तुला ना खूप जास्ती डोकं आहे. तू ना ते न्यूज रिपोर्टिंग करण्यामध्ये वाया घालवू नकोस. बस बस बस. थँक्यू 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 थँक्यू. तू ना लहान पोर आहेस तू, सुकडू. आय एम नॉट अ बेबी, आय टोल्ड यू. तू पुढच्या वीकेंडला काय करतोस? मी पुण्याला जातो ना त्या सेमिनारसाठी. त्याच्या पुढच्या फ्री आहे मी. त्याच्या पुढच्या वीकेंडला मीच नाहीये. मला ते नवरात्रीसाठी 9 देव्या कव्हर करायला पाठवणार आहे माझं चॅनल. मला हे सतत असा फील्डवरचा जॉब का देत आहेत रे? मला परमनंट असा बातम्यांचा स्लॉट का देत नाहीयेत? तुला काय वाटतं, हे लोक माझ्या विरुद्ध असं कारस्थान वगैरे करत असतील का रे? नाही, मला काय वाटतं माहिती ना. जाऊ दे रे. अच्छा बरं, ठीक आहे. त्याच्या पुढच्या वीकेंडला काय करतोस? अगं मी ते माझ्या सुसाईडच्या प्रोजेक्टसाठी काही कैद्यांचे इंटरव्ह्यू घेते ना. सुसाईड. 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 काय ग, काय झालं? 2 महिने झाले. 2 महिने कशाला? आपण एकत्र येऊन. तुझं कोणाशी अफेअर वगैरे चालू आहे का? हसू नको, सांग ना. नाही, इच्छा खूप आहे, तसं कोणी मिळत नाहीये. माझ्याशीच कर ना अफेअर. हे सॉलिड प्लॉट आहे. नवरा बायकोंचं एकमेकांचीच अफेअर. नाईस. अननॅचरल जगतोय आपण. सतत धावपळ, इथून तिथे तिथून इथे, टकटक 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 टकटक, रुटीन रुटीन रुटीन. माझ्याजवळ वेळ असतो तेव्हा तुझ्याजवळ वेळ नाही, तुझ्याजवळ वेळ असतो तेव्हा माझ्याजवळ वेळ नाही. आपल्या डबल बेडचे 2 तुकडे झालेत आणि ते समुद्राच्या लाटांवर हेंकाळत एकमेकांपासून लांब लांब चाललेत. लाटा गिळून टाकतील आपल्याला त्यांच्या खाऱ्या पाण्यामध्ये. त्याआधी एक छोटासा का होईना पण वेळेचा शांत निळा तुकडा शोधायला हवा सुहास. नाही तर खूप उशीर झाला असेल, खूप उशीर झाला असेल. पुनश्च हनीमून या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिव्सने नक्की शेअर करा.
राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंडस्क्रिप्टची 2024ची प्रस्तुती आहे.